नमस्कार. आपण आज 9वी गणिताचं पहिलं लेक्चर बघणार आहोत. याच्यामध्ये आता याच्या अगोदर आपण मागच्या इयत्तेमध्ये काय काय बघितलं तर गणिताविषयी सगळ्या मूलभूत संकल्पना असतील काय हे आपल्याला माहिती आहे. तर त्याच्यानंतर 9वी मध्ये कुठलं त्याला सुरुवात करू आपण. आता याच्यामध्ये पहिल्यांदा अपूर्णांक आपण संख्या बघितल्या कुठल्या समसंख्या असतील, विषम संख्या असतील, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या असतील. तर सगळ्या प्रकारच्या आपण काय बघितलं संख्येचे जेवढे प्रकार आहेत ते आपण बघून घेतले. त्याच्यावरच्या क्रिया कशा करायच्या, संख्या ओळखायच्या कशा, कसोट्या बघितल्यात आपण. सगळ्या गोष्टी काय झाल्या आपण शिकलेलो. तर आता काय बघायचं येतं तर अपूर्णांक कोणत्या कोणत्या प्रकारचे असतात हे आपल्याला माहिती आहे. तर कोणत्या प्रकारचं जर पहिला अपूर्णांक घेतला तर कुठला असतो आपला व्यवहार्य अपूर्णांक. तर व्यवहार्य अपूर्णांक काय बघितलं होतं. व्यवहार्य अपूर्णांक कशा प्रकारे लिहितात तर अंश आणि छेदाच्या रूपात लिहितात. कसं लिहितात अंश आणि छेदाच्या रूपात लिहितात. समजा कसं 2/3 अशा प्रकारे कुठला लिहिला जातो व्यवहार्य अपूर्णांक लिहिला जातो. तर दुसरा कुठल्या प्रकारचा असतो दशांश अपूर्णांक. कुठला अपूर्णांक दशांश अपूर्णांक. दशांश अपूर्णांक कसा तर दशांश अपूर्णांकाच्या नावामध्येच काय दिलेलं आहे दशांश. म्हणजे कसं लिहितोय आपण तो समजा असं लिहिलं 2.3 हा कुठला झाला आपला दशांश अपूर्णांक. आता दशांश अपूर्णांकाचं याच्यामध्ये तर काय करायचंय हे पहिल्यांदा शिकून की व्यवहार्य अपूर्णांक जर आपल्याला दिलेला असेल, व्यवहार्य अपूर्णांक दिलेला आपल्याला काय सांगितलं त्याचं दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचं. तर कुठल्या प्रकारे करायचं हे फक्त आपण पहिल्यांदा बघून घेऊ. तर कुठला जरी ज्यावेळेस आपल्याला लिहिलेला असतं आता कसं बघितलं आपण व्यवहार्य अपूर्णांक कसा लिहिला जातो तर 2/3 अशा प्रकारे लिहिला जातो. मग 2/3 असेल किंवा 3/5 असेल किती पण लिहिलेला असेल तर याचा अर्थ काय होतोय तर हा काय जो छेद आहे तो कसा आहे ह्या अंशाला काय भागिले म्हणजे ह्याला काय करायचंय तर भाग लावायचा असतो बरोबर. मग हा पण इथं काय 5 आहे ना ह्या 3 ला भागिले अशा पद्धतीने काय असतं जरी हा असा लिहिला म्हणजे काय याचा होतो अर्थ तर हा याला भागिले हे लक्षात ठेवायचं. तर मग याच प्रमाणे आपण काय करायचंय दिलेला कोणता जरी अपूर्णांक असेल तर ह्यांना काय करायचं आपल्याला तर व्यवहार्य अपूर्णांकाचं कशात रूपांतर करायचंय तर दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचंय. मग आता हे पहिल्यांदा बघून घेऊ ह्या बेसिक गोष्टी. इथं आपल्याला काय इथं काय दिलंय 13/10 म्हणजे इथंच काय 13 ला भागिले कसं आहे 10 भागिले मग 13 भागिले 10 अशा प्रकारचं ज्यावेळेस असेल लक्षात ठेवायचं. तर इथं काय 13 ला भागिले 10 आहे तर इथं अशा प्रकारे जर आपल्याला दिलं व्यवहार्य अपूर्णांक आणि दशांश अपूर्णांकात रूपांतर केलं तर काय करायचं ही पहिल्यांदा काय करून घ्यायची जी आपल्याला संख्या दिली ती मांडून घ्यायची. तशीच काय करायचं दिलेली संख्या काय करायची तशीच मांडून घ्यायची. इथं मांडली संख्या त्याच्यानंतर काय करायचं खाली जेवढे शून्य आहेत काय करायचं खाली जेवढे शून्य तेवढे काय द्यायची दशांश स्थळ द्यायची. म्हणजे याचं उत्तर किती आलं इथं उत्तर 1.3 अशा पद्धतीने उत्तर आलं. मग काय करायचं पुन्हा जी अंशामध्ये संख्या इथं कुठल्या अंशामध्ये 13 इथं काय केली पहिल्यांदा 30 लिहून घ्यायची. किती लिहिले आपण 13 लिहिले. 13 लिहिल्यानंतर काय करायचंय इथं किती आहेत 10 आहेत म्हणजे इथं किती शून्य देतं एका शून्य किती आहेत तर एकच. तर काय करायचं इथं दशांश स्थळ द्यायचं. पण हे कधी घ्यायचं लक्षात ठेवायचं की छेदामध्ये किती पाहिजे 10, 100, 1000 जे काय असेल त्याप्रमाणे ह्या अशा प्रकारे असलं तर या पद्धतीने आपण करू शकतो हे लक्षात ठेवायचं. इथं आता पुढचं दुसरं उदाहरण घेतलं इथे किती 14/100. 14/100चं काय सांगितलं कशा पद्धतीने सोडवायचंय हे जे काय करायचं 14 काय करायचे जसे आहेत तसे मांडायचे बरोबर. जसे आहेत तसे मांडायचे आणि आपल्याला काय द्यायचे दशांश स्थळ द्यायचे. मग दशांश स्थळ देताना काय करायचं लक्षात ठेवायचं तर कुठनं मोजायचंय उजवीकडनं डावीकडे जायचं ही गोष्ट लक्षात ठेवायची महत्वाची. डावीकडनं मोजत जायचं नाही कुठनं जायचं उजवीकडून डावीकडे. आता इथं बघा इथं आपण काय केलं एक घर इथं हा 13 पुन्हा एकदा दाखवा इथं असं 13 लिहिलं त्याच्यानंतर भागिले 10 म्हणून दशांश स्थळ किती द्यायचं आपल्याला एकच द्यायचं. मग एक द्यायचं कोणीकडनं उजवीकडनं डावीकडे मोजायचं हे लक्षात ठेवायचं. मग इथं किती करायचं एक म्हणून हे आपण इथं दशांश स्थळ दिलं. आता इथं बघितलं आपल्याला इथं संख्या किती आपल्या अंशामध्ये तर 14 संख्या. 14 आणि छेदामध्ये किती आहे तर छेदामध्ये 100 आहे. 100 आहे म्हणलं दशांश स्थळ किती द्यायची आपल्याला 2 द्यायचे. मग 2 दशांश स्थळ द्यायची तर काय करायचं मग इथं मोजायचं 1, 2 आणि इथं काय द्यायचंय दशांश स्थळ द्यायचं आणि इथं काय द्यायचं आपल्याला 0 द्यायचं. अशा पद्धतीने काय करायचं ज्यावेळेस छेदामध्ये 10, 100, 1000 किती जरी संख्या असेल त्याप्रमाणे काय करायचं संख्या द्यायची आणि त्याच्यानंतर काय करायचंय दशांश स्थळ द्यायचंय. आता इथं हे पुढचं पण एक बघून घेऊ. आता इथं काय केलं आपण किती इथं 57 हे 57 लिहिले बरोबर. आता 57 लिहिल्यानंतर दशांश स्थळ द्यायचे किती आपल्याला 1, 2 आणि 3 दशांश स्थळ द्यायचे बरोबर. 3 दशांश द्यायचे होता इथं संख्या किती दिसली इथं 2च आहे मग द्यायचं कसं
तेव्हा हे लक्षात घ्यायचं इथं 1 2 आणि जिथं संख्या तर नाही बरोबर, इथं काय केलं, इथं 2 होते म्हणून आपण काय केलं, ह्या 1 नंतर दशांश स्थळ दिलं. पण इथं लगेच 5 नंतर देणार आहे का, नाही, आपल्याला दशांश स्थळ किती संख्या नंतर द्यायचं आहे तर 3. मग 1 2 आणि जिथं नाही तर काय म्हणायचं, शून्य घ्यायचं बरोबर. मग इथं शून्य घेतल्यानंतर काय करायचं, इथं दशांश स्थळ द्यायचं आणि इथं पुन्हा शून्य द्यायचं, म्हणजे 0.057 याचा आणि याचा अर्थ काय होतो, सेम असतो, हे लक्षात ठेवायचं. मग आता ह्याच्यातलंच एक उदाहरण तुम्ही सोडवा. इथं कुठली पण संख्या समजा घेतली, 59 घेतली, भागिले किंवा छेदात इथं मांडून देतो, छेदात 10,000. तर काय करायचंय, हे उदाहरण तुम्ही सोडवायचं, याच पद्धतीने सोडवायचंय. इथं बघा, हे पुन्हा एकदा सांगतो. तर काय करायचं, इथं जी संख्या आहे अंशामध्ये जी संख्या आहे ती लिहायची. इथं किती लिहिलं आपण, 57. छेदामध्ये किती, इथं म्हणजे ही संख्या कशी आहे, 57/1000 अशा पद्धतीने. मग काय करायचं, हीच संख्या काय करायची, इथं पुन्हा मांडायची. इथं मांडल्यानंतर आता दशांश स्थळ किती, शून्य किती, 1 2 आणि 3. मग इथं पण काय करायचं, 57 1 2 आणि इथं कुठलीच संख्या नाही, इथं मग पुन्हा काय करायचं, शून्य द्यायचं. आणि ह्या शून्यानंतर दशांश स्थळ द्यायचे, कारण इथं किती झाली पाहिजे दशांश स्थळ आपल्याला 3, कारण का तर 0 3. मग ह्याच पद्धतीने काय करायचंय, हे उदाहरण सोडून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर आता हे झालं शून्याच्या बाबतीत. पण आता दुसरं, ज्यावेळेस आपल्याला संख्या दिली, इथं आता काय होतं 10 100 1000, तर आपण बघितलं की दशांश स्थळ कसं द्यायचं. पण या पद्धतीमध्ये ज्यावेळेस असेल, काय दिलं इथं 25/4, 25/4 दिलं इथं. मग 25/4 आपल्याला ज्यावेळेस दिलेला असेल, त्याच्यात काय, हा काय व्यवहार्य अपूर्णांक आहे. मग व्यवहार्य अपूर्णांकाचं कशात रूपांतर करायचं, आपल्याला दशांश अपूर्णांक. मग ह्याच काय सांगितलं, हा 4 काय असतो, ह्या 25 ला भागिले असतोय. आता डायरेक्ट भाग जातोय का, 4 भाग 25 आहेत का, नाही. तर मग काय करायचं, तर मग अशा पद्धतीने काय करायचंय, भाग लावायचा आहे. हा लक्षात ठेवायचा, हा काय आहे, हा भाग लावतोय, भाज्य काय हा, आणि हे आपलं 25 काय भाज्य बरोबर. मग त्याच्यानंतर भाग लावायचा, कितीचा भाग लागला इथं 424. 424 भागल्यानंतर शिल्लक किती राहिले, इथं 1 शिल्लक राहिला. 1 शिल्लक राहिल्यानंतर तर भाग जातोय का, 1ला हे भाग जाणार आहे का, नाही जाणार. मग भाग लागत नाही तर आपण काय करतो, इथं काय करायचं, दशांश स्थळ द्यायचं, इथं काय द्यायचंय, 0 द्यायचं बरोबर. आता इथं भाग जातोय का, तर जाईल इथं किती जाणार आहे, 4 2 8 तिथं. मग 4 2 8 नंतर इथं मग काय करायचं, हा भाग इथं आपण लिहिणार आहे, 4 2 8. इथं किती आले, शिल्लक राहिले 2 राहिले बरोबर. आता भाग जाणार आहे ह्या 4 न, तर पुन्हा इथं भाग जाणार नाही, कारण कसं 4 पेक्षा लहान आहे. मग इथं काय करणार आहे आपण, इथं काय घेतो आपण, 0 घेणार आहे. मग इथं 0 घेतल्यानंतर पुन्हा दशांश स्थळ द्यायचंय का, तर नाही. काय करायचं, दशांश स्थळ एकदा दिल्यानंतर दशांश स्थळ पुन्हा द्यायचं नाही. मग इथं काय केलं, कितीचा भाग लागला, 4 पंचे 20. मग इथं किती राहिले बाकी, 0. मग इथे किती आले आपले, 6.25 अशा पद्धतीनं हे उत्तर आलं. म्हणजेच काय झालं, तर हे 25/4 चीच किंमत किती होते, ह्या व्यवहार्य अपूर्णांक, हा काय 6.25 कसला आपला दशांश अपूर्णांक. आणि ह्या दोन्हींची किंमत कशी आहे, समान आहे. मग इथं बरोबर चिन्ह आलं. का बरोबर चिन्ह, तर 25/4 ज्यावेळेस आपण रूपांतर करतोय दशांश अपूर्णांक, तर याची किंमत आणि याची किंमत कशी आहे, समान आहे. हे मग हे लक्षात घ्यायचं की या पद्धतीने सुद्धा आपल्याला काय करता आलं पाहिजे, रूपांतर करता आलं पाहिजे. फक्त ह्याच पद्धतीने असं नाही, या पद्धतीने जरी आलं त्यावेळेला भाग कसा लावायचा, दशांश अपूर्णांकात रूपांतर कसं करायचं, ह्या गोष्टी आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे. मग आता काय करायचं, आता पुढे इथं या पद्धतीने अजून एक करू आपण. किती इथं 7 आहे आणि 123. आता इथं भाग कितीचा लागणार आहे, किती लागला इथं 7 1 7 बरोबर. 7 1 7 भाग राहिला इथं किती, 7 आणि 5 12. त्याच्यानंतर मग शिल्लक हे उतरून घेतले 3. मग इथे किती जातोय, 7 7 49. कितीच लागला इथं, 7 7 49. मग इथे किती बाकी राहिले, 4. मग 4 बाकी राहिल्यानंतर 4 बाकी राहिल्यानंतर काय करणार, इथं दशांश स्थळ देणार. काय केलं बघा, इथं पहिल्यांदा तर 7 पहिल्यांदा भाग लावला, 7 7 1 7 बाकी राहिली 5 उतरून घेतले 3. 7 7 49. इथं 4 बाकी राहिले. आता 4 बाकी राहिल्यानंतर भाग जातोय का, नाही, कारण ही संख्या याच्यापेक्षा लहान आहे. मग काय करायचं, तर इथं 0 द्यायचं, इथं काय द्यायचं, दशांश स्थळ देणार. मग किती जाईल इथं, मग किती झाले, 7 5 35. बाकी किती राहिले, इथं 5 बाकी राहिली. मग 5 बाकी राहिल्यानंतर काय केलंय, बाकी किती लागला, इथं 5चा लागला. पुन्हा बाकी इथं काय करणार, इथं पुन्हा आता इथं भाग जाणार नाही, पुन्हा काय करणार आहे आपण, पुन्हा 0 घेणार. मग किती झालं इथं, 7 7 49. मग पुन्हा 1 राहिला. अशा पद्धतीने काय करायचंय, भाग लावत जायचं. पण साधारण आपल्याला 2 दशांश स्थानापर्यंत काय झालं पाहिजे, भाग लावता आलं पाहिजे.
ज्यावेळेस उत्तर बघायचं की किती दशांश स्थानांपर्यंत आपल्याला भाग विचारलाय तिथं, कधी 2 असेल, कधी 3 असेल, ह्याच्यामध्ये पण कुठले कुठले प्रकार आहेत ते आपण बघून. ठीक आहे, हे रूपांतर फक्त व्यवस्थित करायचंय. हे ज्यावेळेस शेवटी काय लक्षात ठेवायचं, छेदामध्ये 10, 100, 1000 असतील तर अशा पद्धतीनं जेवढे शून्य असतील तेवढे दशांश, आणि जर नसेल तर काय करायचं, तिथे आपल्याला भाग लावलाच पाहिजे, हे लक्षात ठेवा. याच्यानंतर आता दशांश अपूर्णांकामध्ये पण दशांश अपूर्णांकाचे किती प्रकार पडतात, 2. तर 2 कुठल्या कुठलं म्हणतात, तर खंडित दशांश अपूर्णांक आणि आवर्ती दशांश अपूर्णांक. आता आवर्ती काय, खंडित काय, पहिल्यांदा इथं आपण काय करू, ह्यांचं रूपांतर कशात करू, तर दशांश अपूर्णांक केल्यानंतर आपण त्याचं बहुवी कुठल्या कुठल्या प्रकारचं रूप येतं. आता इथं काय बघितलं, काय इथं हे बघितलं आपण 8, आणि इथं काय करणार आहे 100, बरोबर. हे आपल्याला माहित झालं होतं. त्याच्यानंतर किती भाग लावायचा आहे, 8 एके 8, शिल्लक किती राहिले तर 2. कितीचा भाग लागला तर 8चा भाग लागला, पुन्हा उतरून घेतले 2, बरोबर. हे शून्य तर इथं शून्य उतरून घेतले, मी झालं की तिथे आपल्याला 20 झालं. आता ह्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, पुन्हा भाग लावायचा. कितीने भाग लागणार आहे इथं, 8 दुने 16, 8 दुने 16, बरोबर. मग इथं भागला, आता इथं 8 आहे, आपल्याला संख्या किती राहिली 4. इथं कुठली संख्या राहिली का आपल्याला, शिल्लक नाही राहिलेली. मग इथं 4 राहिली तर काय करायला लागतं आपल्याला, बघितलं आपण दशांश स्थळात रूपांतर करायचं. इथं काय करायचं, इथं दशांश स्थळ द्यायचं, आणि इथं किती घेणार आहे 0. आता भाग किती लागला, 8च्या बरोबर 40 इतका 18 आहे, 8 पंचे 40. इथं 0 बाकी राहिलं म्हणजे काय झालं, इथं आपल्याला बाकी कुठलीच राहिली नाही. इथं काय झालं, उत्तराचं 12.5 हे उत्तर आलं. ठीक आहे, मग 12.5 आपण इथं डायरेक्ट उत्तर लिहू. कुठल्याच आलं, 100/8चं उत्तर काय आपल्याला मिळालं, त्याचं दशांश अपूर्णांक 12.5. ठीक आहे, मग इथं आता आपण लिहून टाकू 12.5, इथं 12.5 लिहिलं. ठीक आहे, कारण इथं पूर्ण भाग लागला, इथं बाकी राहिली होती शिल्लक काय, तिथं काहीच बाकी शिल्लक राहिलेली नव्हती, हे लक्षात ठेवायचं. आता त्यानंतर हे दुसरं जर घेतलं आपण, किती 124/3. 124/3 घेतल्यानंतर काय केलं, इथं हे 124/3चं रूपांतर आपण ह्या पद्धतीने मांडलं. कसं झालं मग, 3 एके 3, 3 चौक 12, बरोबर. 3 चौक 12, इथं बाकी किती उरली, 0 उरली इथं. मग इथं किती घेतले, उतरून 4 घेतले, त्याच्यानंतर किती भाग लागल, 3 एके 3, बाकी किती उरली, इथं 1 उरली, बरोबर. 1 उरल्यानंतर पुन्हा काय करणार, इथं आपल्याला भाग जाणार आहे इथं, तर नाही जाणार. मग काय केलं, इथं 0 मांडलं, इथं काय दिलं, दशांश दिलं. आता याच्यानंतर बघा काय करायचं, किती आला भाग लागला, इथं 3 त्रिक 9, बाकी किती उरली, बाकी किती उरली, तर 1 उरली. 1 उरल्यानंतर पुन्हा काय केलं आपण, पुन्हा 0 घेतला आपण, जसं आपण नेहमी करतो त्याप्रमाणे. पुन्हा बाकी कितीचा भाग लागला, इथं 3चा लागला. पुन्हा काय झालं, इथं 9. पुन्हा काय झालं, बाकी 1च उरली. पुन्हा काय केलं, पुन्हा समजा आपण 0 घेतलं तर पुन्हा किती होणार आहे, 3 होणार आहे. मग पुन्हा बाकी इथं समजा इकडे घेतलं आपण 10/9, पुन्हा बाकी किती उरली, 1 उरली. म्हणजे किती जरी वेळा आपण जरी उत्तर काढलं तर त्याचं काय होणार नाही, बाकी काय होते, कायम 1 राहणार. प्रत्येक वेळेस इथं काय भागाकार आपला 3 येणार आहे. मग ह्यालाच आपण काय करतो, तर ह्यालाच आपण काय म्हणतो, आवर्ती दशांश अपूर्णांक. आणि इथं काय म्हणतोय आपण, खंडित दशांश. मग खंडित का म्हणतोय इथं, तर खंडित का झाला, तर इथं काय बघितलं आपण, त्याच्यामध्ये बाकी कुठलीच उरली नव्हती. आपलं काय झालं, उत्तर हेच मिळालं, किती 12.5. ह्याच्या पुढे कुठली संख्या उरली का बाकी, तर कोणतीच उरली नव्हती. पण इथं बघितलं, इथं बाकी प्रत्येक वेळेस 1 उरते, आणि प्रत्येक वेळेस भाग लावतोय, प्रत्येक वेळेस काय होतंय, 3 3 3 असे यायला जाते, बरोबर. मग 3 3 भागाकार येतोय, म्हणजे किती जरी वेळा तुम्ही केलं तर हे काय होणार आहे, तर उत्तर आपलं इथं भागाकार काय, किती जरी वेळा केलं तरी 3च येतात, त्याचा पूर्ण भाग लागणार नाही. यालाच काय म्हणलं जातं, आवर्ती दशांश अपूर्णांक असं म्हणतो, बरोबर. तर मग काय करायचं, हे आता 2 उदाहरणं आपण बघितली. त्याच्यानंतर मग नंतर काय करायचंय, तर ह्यांची बाकीची उदाहरणं आहेत ती काय करायचं, ह्यांना भाग लावायचा. आणि याच्यानंतर इथं काय समोर लिहायचं, इथं तर आवर्ती आहे का नाही, म्हणजे खंडित आहे का आवर्ती, ह्या गोष्टी काय करायच्या, इथं लिहून ठेवायच्या. ठीक आहे, हे समजलंय, कारण हे आपण घेतलं, एक उदाहरण घेतलं, हे खंडित बंधन, हे आवर्तीच, हे दोन्ही आपण घेतलं. त्याच्यानंतर ही बाकी काय उदाहरण आहे ती काय करायचे, सोडून घ्यायचे. ठीक आहे, मग हे फक्त लक्षात ठेवायचं की आवर्ती येतोय कसं. पुन्हा एकदा इथं मांडतो, आवर्ती कशा पद्धतीने. आता आला होता कसा, इथं हा किती आला आपला 12.5, आणि इथं किती आला आपला 41.33. पुन्हा 3 किती जरी वेळा आपण मांडत गेलं तरी भागाकार काय देता येणार आहे, 3च येणार आहे. कारण इथं प्रत्येक वेळेस बाकी उरते, प्रत्येक वेळेस आपण भागाकार करतो. पण इथं तसं नाही. इथं काय झालं, 12.5 नंतर आपल्याला भाग राहायचं, तिथं काय राहिलं होतं, कुठली संख्याच नव्हती राहिली. तिथं काय राहिलेला, बाकी किती राहिली होती, 0 राहिलेली. त्यामुळे तिथंच आपल्याला काय मिळालं, पूर्ण उत्तर मिळालं. म्हणजे तिथंच काय झालं, ते खंडित झालं.
हे लक्षात ठेवायचं इथं की ह्या कसा आहे आवर्ती. आवर्ती म्हणजे काय होतंय, हीच संख्या काय होते, रिपीट होते. जे काय भाग लागलेला आहे तीच संख्या काय होणार, प्रत्येक वेळेस रिपीट होणार, हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर आता पुढे बघू वर्ग. आता वर्ग काय म्हणजे बघितलं, वर्ग आणि वर्गमूळ मध्ये काय येतं, वर्ग म्हणजे काय येतं, एखाद्या संख्येला काय करायचं, त्याच संख्येला काय करायचंय, त्याच संख्येने गुणायचंय. बरोबर, त्याच संख्येने म्हणजे कसं, आता आपण वर्ग आपल्याला माहिती आहे, हे सगळे आपण बघितले आणि पाठ पण आहेत. बरोबर, तर मग वर्ग म्हणजे काय, पुन्हा एकदा सांगतो, वर्ग म्हणजे काय असतंय, तर ह्याच संख्येला म्हणजे ती दिलेली संख्या आहे कोणती, त्याच संख्येने काय केलं जातं, त्याच संख्येला गुणलं जातं. मग कसं, आता हे वर्ग निदान हे 30 पर्यंत आपले वर्ग काय पाहिजे, पाठच पाहिजे, जेणेकरून आपल्याला कुठले जरी विचारलं उत्तर की बाबा जर असं विचारलं आपल्याला की 19चा वर्ग, तर मग 19चा वर्ग काय आहे, 19चा वर्ग 361, हा लगेच आला पाहिजे तिथं. हे कुठल्या जरी संख्येचा जरी आपल्याला विचारला की वर्ग, म्हणजे तिथं ज्या संख्या मोठ्या असतील तिथं आपण वर्ग कसा करायचा, वर्ग कसा काढायचा, ह्या गोष्टी शिकू. पण त्याच्या आधी काय माहित पाहिजे आपल्याला, इथपर्यंत वर्ग आपल्याला निदान 30 पर्यंत वर्ग काय पाहिजे, पाठ पाहिजे. त्यावेळेस आपल्याला मग कुठले जरी विचारला, ह्यातला कुठला जरी विचारला तर काय झाला पाहिजे, पटकन सांगता आला पाहिजे. ठीक आहे, आता ह्याच्यामध्येच पहिल्यांदा काय बघू, दशांश अपूर्णांकाचे वर्ग कसे करायचे ते पहिल्यांदा बघू. आता आपल्याला संख्येचे वर्ग माहिती आहेत, बरोबर, संख्यांचं कितीपर्यंत, 30 पर्यंत आपल्याला वर्ग माहित आहेत. पण जर त्यावेळेस आपल्याला असं दिलं, दशांश अपूर्णांकाचा दिला, तर ह्याचा काय करायचं, आपल्याला वर्ग करायचा आहे, याचा वर्ग करायचा आहे, समजा याचा वर्ग करायचा आहे, तर मग कुठल्या पद्धतीने करायचा, कसा वर्ग करायचा, का दशांश अपूर्णांकच घेऊन वर्ग करायचा, हे आपण गोष्ट बघून घेऊ. तर लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस आपल्याला इथं कसा, समजा आपल्याला माहिती एक 12चा वर्ग दिला, आपल्याला इथं काय सांगितलं, 12चा वर्ग दिला, तर आपण कसं करतो, तर काय करायचंय, आपल्याला पाठ आहे 12चा वर्ग, काय करायचं, 12 गुणिले 12 किंवा 12चा वर्ग किती येतो, 144 वर्ग येतो. ठीक आहे, मग 144 येतो हे आपण सांगू शकतो. तर मग हे कसं काढायचं, हे आपल्या बऱ्याच वेळा काय होतं की मला संख्येचा वर्ग माहिती, पण दशांश अपूर्णांक दिला किंवा पॉईंट जर दिलेला असेल तर मला येत नाही. मग का येत नाही, तर कशा पद्धतीने करायचं ते बघू आपण. मग इथं काय करायचंय, 0.15चा काय करायचं, वर्ग करायचा. मग 0.15चा वर्ग करायचा आहे, तर लक्षात ठेवायचं, तर 0.15चा वर्ग करायचा, तर पहिल्यांदा काय करायचं, जी संख्या दिली लक्षात ठेवायचं, दशांश अपूर्णांकाचा विचार न करता त्याचा वर्ग करायचा. मग कोणाचा वर्ग करायचं, दशांश अपूर्णांकात मी दिलाय की 0.15चा वर्ग दिला, मग 0.15चा दिलाय तर कुठल्या संख्येचं करायचं, फक्त 15चा वर्ग करायचा. 15चा वर्ग आपल्याला माहिती आहे, 15चा वर्ग किती आहे, 225. मग काय करायचं, पहिल्यांदा हा वर्ग लिहून घ्यायचा. हा वर्ग लिहिल्यानंतर, आता वर्ग लिहिल्यानंतर मग काय करायचं, हे उत्तर आहे का आपलं, तर नाही, कारण का तर इथं काय येतं, दशांश स्थळ आहे आणि इथं फक्त एक संख्या होती. पण पहिल्यांदा काय करायचं, दशांश स्थळाचा विचार न करता काय करायचं, वर्ग करायचं. त्याच्यानंतर काय करायचं, आता हे पुन्हा इथं प्रश्नामध्ये यायचं, तर प्रश्नामध्ये सांगितलं काय, तिथं काय सांगितलं आपल्याला, या 0.15चा करायचा. मग 0.15 तर त्याच्यामध्ये दशांश स्थळ किती आहेत हे आपल्याला पहिल्यांदा बघू. किती दशांश स्थळ आहेत, ते 1 आणि 2 दशांश स्थळ आहेत. लक्षात ठेवायचं, पुन्हा एकदा सांगतो की इकडून मोजताना कुठनं मोजतोय आपण, उजवीकडून काय करायचंय, मोजत जायचं डावीकडून उजवीकडे यायचं नाही, कारण डावीकडून मोजलं तर काय होणार आहे, एकच इथं येणार आहे आणि 0 जर इथं फक्त मग हे काउंट होणार आहे, तर हे चुकीचं झालं. तर काय करायचं, उजवीकडून डावीकडे जायचं. मग त्याच्यानंतर मिळाली किती आपल्याला, 2 दशांश स्थळ, बरोबर. मग 2 दशांश स्थळ मिळाले, तर लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस आपण वर्ग करतो कुठला पण दशांश, ज्यावेळेस आपल्याला दशांश अपूर्णांकाचा वर्ग करतो त्यावेळेस जे काय दशांश स्थळ त्याची संख्या कशी होती, दुप्पट होती. मग दुप्पट होती तर मग इथे किती आहेत, 2 आहे. मग इथं किती व्हायला पाहिजे, आपली 4 व्हायला पाहिजे, बरोबर. इथं 2 आहे, इकडे काय होणार आहे, 4 होणार आहे. मग इथं कसं करणार आपण, इथं मग दशांश स्थळ कुठनं मोजायचं, आपल्याला उजवीकडून मोजायचं. मग बघा 1 2 3 आणि 4, इथं दशांश स्थळ द्यायचंय, इथं काय झाला, हा याचा वर्ग झाला. मी कोणाचा वर्ग झाला, 0.15चा वर्ग किती आहे, 0.0225. अशा पद्धतीने वर्ग काढायचे. कोणते जरी असले तरी सेम असंच करायचंय आपल्याला. ठीक आहे, याच्यानंतर आता पुढचं बघून घेऊन याच्या खाली हे लक्षात ठेवा व्यवस्थित की जेवढे दशांश स्थळ त्याची संख्या कशी होते, दुप्पट होते. कधी दुप्पट होते, तो वर्ग करताना दुप्पट होते.
ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा होता इथं किती दिले 0.01 चा काय करायचा आहे वर्ग करायचा आहे. 0.01 चा वर्ग जर करायचा तर कोणाचा वर्ग करणार पहिल्यांदा आपण काय सांगितलं दशांशाचा विचार न करता करायचा म्हणजे कोणाचा वर्ग होईल 1 चा वर्ग होईल. मग 1 चा वर्ग किती येतो 1च येतो बरोबर. मग 1 चा वर्ग 1 आल्यानंतर इथं दशांश स्थळ किती आहेत 2 आहेत. मग इथं किती देणार आपण 4 दिली पाहिजे. मग 1 2 3 आणि 4 ह्याच्यानंतर दशांश स्थळ येईल आणि हे झालं आपलं उत्तर. कळलं की इथं काय करायचंय 2 दशांश स्थळ आहेत त्याच्या काय होणार आहे दुप्पट होणार आहे. आता दुसरं बघू इथं 2 आता इथं काय झाले 2 चे किती झाले 4 इथं पण 2 चे 4 झाले. इथं काय होते इथं पण 2 चे 4 पण इथं आता बघा इथं किती दिले 3 संख्या आहेत इथं आणि 3 म्हणजे 3 दशांश स्थळ किती आहेत 3 आहेत 1 2 3. इथं कसं करणार मग संख्या कुठली घेणार इथं संख्या किती घ्यायची 10च घ्यायची. काय सांगितलं दशांश स्थळाचा विचार न करता घ्यायची. मग किती संख्या झाली 10चा वर्ग काय तो 100. आता 100 इथं किती आहे दशांश स्थळ 3 दशांश स्थळ मग 3 दशांश स्थळ तर घ्यायची किती आपल्याला 6 1 2 3 4 5 आणि 6 आणि इथं 0. मग हा वर्ग झाला कोणाचा आपल्या कोणाचा वर्ग झाला 0.010 याचा वर्ग झाला. कुठला वर्ग 0.010 चा वर्ग किती आहे 0.0000 आणि 100 येतं म्हणजे किती आली इथं दशांश स्थळ लक्षात ठेवायची की दशांश स्थळ 6 आली का तर प्रश्नामध्ये आपल्याला किती 3 आहेत म्हणून 6 आली. याच्यातलं तर एक बघा अजून. आता याच्यामध्ये कसं करणार मग इथं 12 1.2 चा काय करायचंय वर्ग करायचा. मग 1.2 चा म्हणल्यावर कितीचा वर्ग करणार आपण 12चा वर्ग. 12चा वर्ग किती झाला 144. 144 झाल्यानंतर आता 144 झाल्यानंतर पुन्हा प्रश्नाकडे यायचं. प्रश्नामध्ये किती दशांश आहेत आपल्याला 1 दशांश. मग आपण इथं काय करायचं लक्षात ठेवायचं यांची काय करायची दुप्पट म्हणजे 1 चे दुप्पट किती होणार आहे 2. मग इथं काय येणार इथं 1 आणि 2. हे झालं आपलं उत्तर. हा कोणाचा वर्ग झाला 1.2 चा वर्ग. अशा पद्धतीने जर काही जेवढे असतील तो वर्ग करायचा. इथं कसं होणार सांगा बरं आता इथं कोणाचा वर्ग करणार आहे आपण कोणाचा वर्ग करणार 2.5 चा वर्ग करायचा म्हणजे कसा वर्ग करायचा इथं 2.5 चा इथं वर्ग आहे म्हणजे किती करणार 25 चा वर्ग करायचा. 25 चा वर्ग किती 625. दशांश स्थळ किती इथं 1 आहे मग इथं किती देणार आपण 2 देणार म्हणजे काय वर्ग आला 6.25. 6.25 कोणाचा वर्ग आला 2.5 चा वर्ग. अशा पद्धतीने सगळं वर्ग काढायचं. जरी दशांश असला तरी आपल्याला लक्षात आलं पाहिजे की कसं काढायचं. फक्त लक्षात ठेवायचं काय ज्यावेळेस वर्ग करतोय दशांश स्थळांची संख्या कशी होती दुप्पट होती हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. पुढचं बघू आता याच्यामध्ये आता इथं बघितलं आपण काय बघितलं वर्ग बघितला. आता वर्गमूळ बघू. आता वर्गमूळ करताना काय लक्षात ठेवायचं हे लक्षात ठेवायचं महत्वाचं. वर्ग करताना काय केलं होतं आपण दशांश स्थळांची संख्या कशी केली होती दुप्पट केली होती. ज्यावेळेस वर्गमूळ काढतो आपण त्यावेळेस त्याची काय करायची संख्या निम्मी करायची. काय करायची तिथं निम्मी करायची. आता इथं बघा हे लक्षात ठेवायचं इथं पण तसंच करायचं. इथं काय दिलंय 0. हा 3 0 आणि 144 अशा पद्धतीने दिलंय. मग असं दिल्यानंतर पहिल्यांदा काय बघायचं दशांशांची संख्या तर बघायचीच आहे. त्याच्या आधी काय बघायचं इथं संख्या कुठली आहे तर ज्यावेळेस आपल्याला दिलं जातं कुठल्याही संख्येचं ह्या संख्येचं काय करायचं वर्गमूळ करायचं. मग दिलेली संख्या कशी असते तिथे पूर्ण वर्गच असते. कुठल्या तरी संख्येचा वर्ग असेल मग कुठल्या संख्येचा वर्ग आहे हा तर काय आहे 12चा वर्ग आहे. मग हे जर आपल्याला असं दिलं 0.123 144 ह्याचं काय करायचं आपल्याला वर्गमूळ काढायचंय. मग याचं वर्गमूळ काढायचं म्हणजे काय करायचं पहिल्यांदा याचं काय करायचं ही संख्या याचं वर्गमूळ काढून घ्यायचं. किती आला इथं 12चा वर्ग म्हणजे इथं 12 मारला वर्गमूळ बरोबर. 12 आल्यानंतर आता दशांश स्थळ किती आहेत 3 आणि 3 6 माहिती. मग हे लक्षात ठेवायचं इथं संख्या किती झाली पाहिजे निम्मी झाली पाहिजे. निम्मी झाली पाहिजे म्हणजे किती इथं 6 आहेत म्हणजे इथं किती येणार आहे आपली 3 येणार आहे 1 2 आणि 3. मग हे झालं काय झालं याचं वर्गमूळ किती झालं 0.012 अशा पद्धतीने काढायचं. तर इथं कन्फ्युजन होऊन द्यायचं आणि लक्षात ठेवायचं ज्यावेळेस वर्ग करतो त्यावेळेस दशांशांची संख्या कशी होती दुप्पट होते आणि ज्यावेळेस वर्गमूळ करतो काय होते निम्मी होते. ठीक आहे. मग आता अजून एक बघूया इथलं आणि मग बाकीचे काय करायचे राहिले तुम्ही सोडवायचे. ठीक आहे. याच्यामध्ये काय दिलंय 0.0169. मग आता इथं कोणातलं कुठल्या संख्या कुठली मिळते इथं आपल्याला 169 ही संख्या मिळाली. मग 169चं काय वर्गमूळ आपल्याला माहित पाहिजे. 169 म्हणजे कुठल्या संख्येचा येत वर्ग हा 13चा वर्ग येतो. मग 13 काय करणार इथं आपण 13 मांडून घेणार आहे. इथं 13 मांडल्यानंतर
किती दशांश स्थळ आहेत? तर 4 दशांश स्थळ आहेत. मग 4 आहेत म्हटल्यावर किती व्हायला पाहिजे? त्याच्या निम्मी. मग 2 आलं, मग 1 आणि 2 आणि हे झालं आपलं उत्तर. या पद्धतीने काढायचं. लक्षात ठेवायचं पुन्हा एकदा की वर्ग करताना दशांश स्थळाची संख्या कशी होते? दुप्पट आणि वर्गमूळ काढताना निमपट किंवा निम्मी होते. हे लक्षात ठेवायचं. हे बाकीची उदाहरणं आहेत ती सोडून घ्यायची. ठीक आहे, आता पुढचं बघू आपण. घन आणि घनमूळ. आता घन घनमूळ कसं? तर ज्याप्रमाणे वर्ग आपण बघतोय त्याप्रमाणे काय पाहिजे? तर घन आपल्याला माहित पाहिजे. इथं मग थोडं बघू. तर इथं कितपर्यंत? 15 पर्यंत काय दिले? तिथं घन दिलेत आपल्याला. मग हे 15 पर्यंत आपल्याला 15 पर्यंत निदान पाठ पाहिजे. 30 पर्यंतची काही गरज नाही एवढे मोठे. तर निदान 15 पर्यंत आपल्याला काय पाहिजे? 15 पर्यंत घनपाठ पाहिजे. ठीक आहे, मग घनपाठ पाहिजे कुठले कुठले हे सगळे आपण आधी पण बघितले. तर हे पाठ करून घेतल्यानंतर तर घनाच्या बाबतीत काय सांगता येईल? आता काय बघितलं आपण? वर्ग ज्यावेळेस बघितलं तर वर्ग करताना काय होतं? दशांश स्थळाची संख्या कशी होती? दुप्पट होती. आता घनाच्या बाबतीत बघू. समजा आपल्याला दिलं इथं ज्यावेळेस आपल्याला कुठल्याही संख्येचा घन करायचं, समजा आता काय दिलं? 0.1 चा काय करायचं आहे? घन करायचं. आता 0.1 चा आपण काय बघितला? वर्ग बघितला. त्यावेळेस काय केलं आपण? 1 चा काय केलं? 1 चा वर्ग काय घेतला? 1 आणि दशांश स्थळ किती केली? दुप्पट दिली. किती दिली? मग इथं 2 दिली आणि हे काय झालं? याचा वर्ग झाला. ह्याचा वर्ग केला 0.01 झाला. मग घनाच्या बाबतीत पण काय लक्षात ठेवायचं? ज्यावेळेस घन करल तर काय करतो? घन म्हणजेच काय असते? लक्षात घ्या. 0.1 गुणिले 0.1 गुणिले 0.1 अशा पद्धतीने. बरोबर. घन म्हणजे काय? त्या संख्येचं काय करायचं आहे? 3 वेळा गुणाकार करायचा. मग 3 वेळा गुणाकार करायचं म्हणजे काय करतो? ज्यावेळेस आपण दशांश अपूर्णांकाचा ज्यावेळेस गुणाकार बघितला, तो गुणाकार केल्यानंतर काय करतो आपण? त्याच संख्येचा पहिल्यांदा काय करायचं? दशांश स्थळाचा विचार न करता गुणाकार करून घ्यायचा आहे. गुणाकार किती आला? 1 आला. आणि 1 आल्यानंतर काय करतो? जेवढी दशांश स्थळाचे आहेत गुणाकार करताना दशांश स्थळाची काय करायची? बेरीज करायची. म्हणजे किती? 1, 2 आणि 3 दशांश स्थळ आहेत. मग 1, 2 आणि 3. बरोबर. 1, 2 आणि 3 घेतलं आणि इथं काय केलं? अशा पद्धतीने. म्हणजेच काय होतं? ज्यावेळेस घन करतो त्याच्या वेळेस दशांश स्थळाची संख्या कशी होती? तिप्पट होती. इथं काय होत होती? दुप्पट होत होती. बरोबर. मग हे लक्षात ठेवायचं. ज्यावेळेस घन करतोय काय होणार आहे? संख्या तिप्पट होणार आहे आणि वर्ग करताना दुप्पट होणार आहे. ह्या दोन्ही गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवायच्या त्यातल्या. ठीक आहे, आता पुढचं बघू आपण. आता काय आहे? लसावी मसावी. आता लसावी मसावी काय? लसावी म्हणजे काय असतंय? आपला मसावीत महत्तम सामायिक काय असतोय? विभाजक असतोय. ठीक आहे, दिलेल्या संख्येतील सामायिक विभाजक पैकी असते सर्वात मोठा विभाजक असतोय. आणि इथं काय असतंय? लघुत्तम साधारण विभाज्य असते. मग हे दोन्ही गोष्टी आपल्याला काय माहित? ह्याचं आणि ह्या दोन्ही गोष्टी हे आपल्याला माहित. मग ह्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे उदाहरण आहेत? ह्याच्यातल्या जी सूत्र काय आहेत ती बघू आपण. याच्यामध्ये ही काय सूत्र आहेत महत्वाची? या सूत्र आधारित काय असेल ते? या सूत्र आधारित आपल्याला गणित येतील. आता सूत्र कुठलं घेतली? तर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी. त्याच्यानंतर असामायिक अवयव कसं? असामायिक म्हणून काय? लसावी भागिले मसावी. आणि मोठी संख्या बरोबर काय? मसावी गुणिले मोठा असामायिक अवयव. आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये एक येतं लहान संख्या कशी काढायची? लहान संख्या काय येतं? लसावी गुणिले मसावी गुणिले लहान असामायिक अवयव. ठीक आहे, ही सूत्र आपल्याला माहित पाहिजे. मग या प्रकारच्या उदाहरणाला कुठली उदाहरणं घेतली बघून की ह्या उदाहरण ह्याच्यावर आधारित आपल्याला कुठली उदाहरणं येतात ते. ठीक आहे, आता हे पहिले उदाहरण बघूया. आता पहिल्या उदाहरणामध्ये काय दिलं इथं? तर काय? दोन संख्येचा गुणाकार किती? 2160 असून त्यांचा मसावी किती? 12 आहे. तर त्यांचा लसावी किती? अशा पद्धतीने उदाहरण काय येतं? दोन संख्यांचा गुणाकार किती? 2160 आहे आणि त्यांचा मसावी किती? 12. तर आपल्याला काय करायचं आहे? लसावी याचं काढायचं. मग लसावी काढायचं तर काय करायचं?
इथं आपण उदाहरण सूत्र बघितलं इथं काय पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी. मग हे पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या असं दिलेलं आहे आणि इथं काय दिलंय दोन संख्याचा गुणाकार. म्हणजे याचाच काय होतं हेच काय दोन संख्याचा गुणाकार बरोबर. दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी. लसावी गुणिले मसावी म्हणजे हे दोन्ही सूत्र कशी हे दोन हे असू द्या नाही तर हे असू द्या हे दोन्ही कसं आहे एकच आहे. मग या पद्धतीने इथंच मांडणार आपण. इथं काय करणार ह्यांचं काय दिलंय मग सूत्र काय दोन संख्यांचा गुणाकार 2160 बरोबर काय येतं आपलं लसावी गुणिले मसावी. मग इथं लसावी गुणिले मसावी लिहिलं आपण सूत्र पुन्हा लसावी गुणिले मसावी. मग आता लसावी गुणिले मसावी आपल्याला काढायचं आहे काय तर लसावी काढायचं आहे. मग इथं कसं केलं 2160 बरोबर लसावीचं साहित्य असलेलं आपण कारण लसावी आपल्याला काय करायचंय काढायचं आहे. आणि इथं मसावी दिलेला आहे तर मसावी 12 दिलेला आहे. मग इथं काय घेतले 12. मग इथं हे आपल्याला माहित आहे इथं गुणिले बरोबर चिन्हाचं आपल्याला काय करायचंय या साईडला आणायचंय. तर मग बरोबर चिन्हाच्या या साईडला ज्यावेळेस इथं गुणिले ते इकडे काय होणार आहे भागिले होणार आहे. मग 2160 भागिले काय 12 बरोबर काय मिळणार आहे आपल्याला लसावी मिळणार आहे भागाकार केल्यानंतर. मग हा भागाकार करायचा काय होणार इथं भाग किती लागला इथं 12 एके 12 12 एके 12 इथं भाग लागल्यानंतर शिल्लक किती राहिले इथं तर 9 शिल्लक राहणार. इथं 9 शिल्लक राहिल्यानंतर काय होतं इथे संख्या किती झाली 96. मग इथं 12 8 96 आणि इथं 0 चे 0 म्हणजे इथं आपल्याला लसावी किती मिळाला 180 म्हणजे आपला पर्याय नंबर 3 बरोबर आहे. म्हणजे पहिल्या नंबर कुठला पण ज्यावेळेस आपल्याला काय करायचं गोल करायचं बरोबर. गोल करणं कुठला तर 3 नंबरचा जो आपल्याला आहे त्याला आपण गोल करणार कारण ह्या आपल्याला लसावी मिळाला किती 180 मिळाला. मग या पद्धतीने काय करायचं या पद्धतीने कुठलं उदाहरण असेल तर असं सोडायचं. हे उदाहरण कसं येईल दोन संख्यांचा गुणाकार तरी येईल नाही तर आपल्याला काय दिली जाईल पहिली संख्या दिलेली असेल समजा 12 दिली किंवा 80 दिली समजा चला आणि दुसरी काय दिली 70 दिली. मग या पद्धतीने असलं काय करणार आहे आपण ती पहिली संख्या आणि दुसरी संख्या इथे लिहिणार आहे आणि या साईडला करणार आहे लसावी गुणिले मसावी. या पद्धतीने आपल्याला करायचं. या पद्धतीने जेवढी काय उदाहरण असेल आपल्या स्वाध्यायामध्ये ते सोडून घ्यायचे. आता हे दुसऱ्या पद्धतीनं दुसरं काय इथं काय दिलं इथं 12 15 20 या संख्येने कोणत्या लहान संख्येस भागल्यास बाकी काय होते 5 उरते बरोबर. मग बाकी 5 उरते ते या पद्धतीने काय करायचं या पद्धतीने ज्यावेळेस उदाहरण आपल्याला असेल तर मग याचा अर्थ काय होतो ते यांचा काय काढायचा असतो आपल्याला लसावी काढायचा असतो. यांचा लसावी काढायचा आहे. मग पहिल्यांदा यांचा लसावी कसा काढायचा ते पहिल्यांदा बघून घ्या. मी उदाहरण समजून घ्यायचं काय दिलंय 12 15 20 या संख्येने कोणत्या संख्येस भागल्यानंतर बाकी काय होते 5 होते. मग लसावी काढतो म्हणजे पहिल्यांदा काय लक्षात ठेवायचं इथं बघा आता पहिल्यांदा लसावी काय कोणाकोणाचा काढायचा आहे 12 15 आणि 20 यांचा पहिल्यांदा लसावी काढून घेऊ. आता लसावी कसं काढायचं तर या 3 संख्येला भाग जातोय कुठल्या संख्येला लहानात लहान संख्येत तर नाही जात. कुठल्या संख्येने इथं भाग लावला लहानात लहान घ्यायची मग किमान 2 संख्येला इथं काय झाला पाहिजे भाग गेला पाहिजे. मग किमान 2 संख्येला काय झाला मग इथं समजा 2 ला लावला भाग इथं कसं लावला 20 12 इथं भाग जात नाही 30 संख्या काय घेतली आपण उतरून घेतली आणि ह्याच्यानंतर बेद आहे 20 ठीक आहे. मग आता पुन्हा त्याच्यानंतर पुन्हा भाग जातोय का तर पुन्हा 2 ला भाग गेला 2 ला भाग किती किती 32 6 15 जसं आहे तसे घेतलं आपण आणि इथं 2 5 10. आता पुन्हा बघायचं की इथं किमान 2 संख्येला भाग गेला पाहिजे. किमान 2 संख्येला भाग गेला पाहिजे मग कुठली संख्या जाईल इथं पुन्हा लहान संख्या म्हणलं किती घेतली आपण 3 घेतली 3 1 3 3 5 15 याला भाग जात नाही म्हणून ही संख्या काय केली अशीच उतरून घेतली. आता पुन्हा इथं आहे का किमान एका दोन्ही संख्येला भाग झाला किमान 2 संख्येला तर जाते कुठल्या इथं पण 5 आणि इथं पण 5 आणि कितीने भाग लावला इथं 5 लावला. मग हे 1च काय केलं 1 उतरून घेतला 5 1 5 5 1 5. आता काय मिळालं इथं 1 मिळाला म्हणजे इथं काय 1च येणार आहे ठीक आहे. मग या त्याच्यानंतर मग हे संख्या ह्यांचं काय करायचं गुणाकार करतो आपण. मी काय आलं 2 2 4 4 3 12 12 5 60 यांचं काय करायचं गुणाकार करायचा 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5 काय मिळालं इथं 60 काय मिळालं आपल्याला लसावी मिळाली 60 काय मिळालं तर लसावी मिळालं. मग 60 लसावी म्हणजे मिळतो म्हणजे काय होतं लक्षात ठेवायचं हा लसावी मिळतो म्हणजे काय होतं तर ह्या तिन्ही संख्येला काय होतो ह्या 60 ला भाग जातो. म्हणजे कसं आता बघू आपण एक एक संख्या घेऊन बघू यातली. आता समजा 12 ला काय केलं आपण पहिलं किती आपलं 60 ला काय केलं 12 भागला कितीचा भाग लागला
5चा भाग लागला, बारीक 25 60, शिल्लक बाकी काय उरली का? नाही उरली. इथं पण पुन्हा 15 घेतले, 15चा भाग लावला, 15 चोक 60, म्हणजे इथं पण 5 जातोय का? पूर्ण भाग बाकी राहिली का? नाही इथं पण. त्याच्यानंतर 20 घेतले तर 20 नाल 20 त्रिक 60, म्हणजे इथं पण काय झालं? बाकी नाही उरली. म्हणजे पहिल्यांदा काय करून घ्यायचं, अशा प्रकारचं उदाहरण असेल तर पहिल्यांदा काय करून घ्यायचं, याचा लसावी काढून घ्यायचं. लसावी काढल्यानंतर आपल्याला काय सांगितलंय? बाकी उरली पाहिजे. मग बाकी उरली पाहिजे तर काय करायचं? त्याच्यामध्ये जो आपला लसावी आलाय बाकी उरली पाहिजे, इथं बाकी उरणार आहे का आपली? तर बाकी नाही होणार. मग बाकी उरायसाठी काय करायला लागलं याच्यामध्ये? तर जी संख्या दिली याच्यामध्ये काय करायचंय? +5 करायचं. +5 केल्यानंतर +5 का केले तर लक्षात ठेवायचं, लसावी काढायचं सूत्र इथं पाहिजे लिहून देतो. हे का केलं तर लसावी प्लस काय करायचं आपल्याला? बाकी करायचं. त्यावेळेस आपल्याला काय मिळणार आहे? हे उत्तर मिळणार आहे अशा पद्धतीचं. पण हे उदाहरण असंच पाहिजे हे लक्षात ठेवायचं. या उदाहरणासाठीच या पद्धतीने करायचं. काय केलं आपण? लसावी पहिल्यांदा काढला, कोणाचा 12 15 20 लसावी काढतोय. लसावी काढल्यानंतर त्याच्यामध्ये काय करायचंय? बाकी ऍड करायची. बाकी ऍड केल्यानंतर आपल्याला काय उत्तर मिळालं? 65. आणि 65 मग काय हे पर्यायामध्ये उत्तर आहे. मग हे झालं. हे लक्षात ठेवायचं इथं. हे लसावी म्हणजे ज्यावेळेस आपण लसावी काढतो बऱ्याच वेळ काय होतं? हे उत्तर सिलेक्ट करतो, पण काय असणार आहे? हे उत्तर आपलं नसणार आहे. उत्तर काय असणार आहे? 65 असणार आहे. हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर पुढं या प्रकारचं एक उदाहरण. या प्रकारे आता कसं बघा, 3 खांबावर लाईट ठेवायचं, अनुक्रमे 4 मिनिट 6 मिनिट आणि 5 मिनिटांनी लागतं. बरोबर, 4 5 तर काय करायचं? या फरकाने लागतं. तर ते सकाळी काय झाल्या 8 वाजता एकत्र ज्यावेळेस लागल्या, तर त्यानंतर आता किती वाजता एकत्र लागतील? मग त्यानंतर किती वाजता एकत्र लागतील? या प्रकारचं जरी उदाहरण असलं तर आपल्याला काय काढायचं? लसावीच काढायचं आहे. कुठल्या पद्धतीचं उदाहरण आहे हे उदाहरण बघून घ्या, व्यवस्थित वाचायचं उदाहरण. ह्या पद्धतीने असलं तर आपल्याला काय करायचं? लसावीच काढायचं. मग लसावी काढायचं कुणाचा काढायचा? जो काय दिलेला असतो. इथे काय काय दिले? अंक दिले काय? 4 मिनिट 6 मिनिट आणि 5 मिनिट. म्हणजे काय होतं? एका खांब म्हणजे 3 खांबावरची लाईट कधी लागतात? एक 4 मिनिटांना लागते, एक कधी लागते 6 मिनिटांना, एक 5 मिनिटांना लागते. मग हे जे काय आहे ह्या संख्या दिली त्यांचा काय करायचा? लसावी काढायचा. पण लसावी कसा काढला आपण? 4 6 आणि 5 काढायचं. बरोबर, 4 6 आणि 5. मग काय मिळालं इथं? भागणार किती? 2 न 2 4 2 त्रिक 6 आणि इथं 5. आता आहेत का संख्या? इथं भाग जाणार आहे का पुन्हा? अशी संख्या कुठली का 2 संख्येला जातो तर कुठलीच संख्या नाही. मग काय करणार इथं? यांचा गुणाकार करायचा. मग गुणाकार कोणाचा? या 2चा 2 4 4 3 12 12 5 60. लसावी किती मिळालं इथं आपल्याला? 60 लसावी मिळाला. किती लसावी मिळालं इथं? 60 लसावी मिळालं. 60 मिळालं का इथं? तर 60 मिनिट मिळाले. जे काही परिमाण आपल्याला प्रश्नामध्ये असेल त्याच पद्धतीने काय असणार आहे? इथं मिनिट आहे म्हटल्यावर आपल्याला मिनिट इथं पण मिनिटच मिळणार. आता आपल्याला काय विचारलं? सकाळी किती वाजता लागल्यात? 8 वाजता. मग ह्या उत्तर मिळाल्यानंतर ह्या नंतर ते काय होणार? एकत्र, म्हणजे ह्या टायमाला एकत्र लागणार. मग ह्या टायमाला एकत्र लागणार म्हणजे किती? 8 वाजता. आता इथं मिनिटात मिळाले 8 वाजून काय? 60 मिनिटे. 8 वाजून 60 मिनिटे म्हणजे किती माहिती आपल्याला? 60 मिनिटे म्हणजे काय असतो? 1 तास. म्हणजे बरोबर जो आपल्याला वेळ प्रश्नामध्ये दिली त्याच्यानंतर काय होणार आहे? 1 तासानं ते एकत्र लागणार. म्हणजे किती वाजता लागणार आहे? तर 9 वाजता लागणार. हे आपलं उत्तर झालं. काय होणार आहे? 8 वाजता इथं म्हणून 9 वाजता. दुसरी टाइम दिली असती 7:15 तर आपलं उत्तर काय आलं असतं? 7:15. कारण इथं 1 तासानंतर काय होणार आहे? एकत्र लागणार आहे. हे लक्षात ठेवायचं. या पद्धतीनं जर उत्तर असं असलं, प्रश्न असा असला तर हे उत्तर असं काढायचं आपल्याला. ठीक आहे. या पद्धतीने मग काय झालं? कुठले तरी समस्या असतील ते या पद्धतीने करायचं आहे. इथं हे सूत्र व्यवस्थित काय करायचं? लक्षात ठेवायचं. हे जे काय सूत्र आहे त्या पद्धतीने जे काय उदाहरणं दिलेली असतील आपली त्या पद्धतीने सोडवा. ठीक आहे, आपण थांबूया इथं. धन्यवाद.